संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बंद दरवाजा फोडून दिल्लीत एंट्री केली आहे। 10 वर्ष काबीज केलेला भाजपचा गड हिसकावून घेण्यात विशाल यांना यश आले। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोध झुगारून विजय मिळवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिलाय। त्यांनी भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करत 1,259 मतांनी विजय मिळवलाय। या पराभवाने संजय काकांची हॅट्रिक हुकली तर महाविकास आघाडीचे चंद्रहार यांना डिपॉझिटही वाचवता आलं नाही। त्यांच्यासह 18 जणांचं डिपॉझिट जप्त झाले। काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयासह जिल्ह्याच्या विविध भागात आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केलाय। सांगली मिरज रोडवरील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी 8:30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। 7वी आणि 18वी फेरी वगळता सर्वच्या सर्व फेऱ्यांमध्ये संजय काकांना सरासरी 3,000 मते कमी होत गेली। त्यामुळे भाजपचे संजय काका यांच्या विरोधात निकाल असल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं। मतमोजणीतील 25 पैकी 2 फेऱ्या वगळता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य घेतले। एकूण 11,54,206 मतांपैकी विशाल पाटील यांना 5,69,651 मते मिळाली। संजय काका पाटील यांना 4,69,392 तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना अवघे 60,115 इतकी मते मिळाली। त्यामुळे विशाल पाटील सुमारे 1,259,000 मतांनी विजयी झालेत। चंद्रहार पाटील यांच्यासह 18 जणांचं डिपॉझिट जप्त झालंय। सांगली लोकसभा मतदारसंघाची 2009ची निवडणूक आणि महापालिकेच्या 2013च्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस कमिटीसमोर 11 वर्षात जल्लोष झाला नाही। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी काँग्रेसला विजयश्री खेचून आणल्याने सांगली काँग्रेस कमिटी आणि विष्णू अण्णा भवन समोर दिवसभर जल्लोष झालाय। काँग्रेस भवन गुलालात नाहीले तर दुसरीकडे खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर सन्नाटा होता। उभाटा गटाचे चंद्रहार पाटील यांचं कार्यालय देखील कुलूपबंद होतं। अनेक वर्षांपासूनची काँग्रेस कार्यकर्त्यांची विजयाची असलेली इच्छा पूर्ण झाली आहे। विष्णू अण्णा भवन देखील जयश्रीताई पाटील समर्थक कार्यकर्त्यांची जल्लोष केलाय तर दुसरीकडे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचे मार्केट यार्डातील कार्यालय आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग कार्यालयासमोर दिवसभर सन्नाटा होता। भाजपचे कार्यकर्ते सकाळी कार्यालयात गोळा झाले होते, मात्र दुपारी 12 नंतर निकालाचा कल बदलत गेल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले। त्यांनी कार्यालय सोडलं, त्यामुळे भाजपच्या कार्यालयासमोर शांतता पसरली। तर महाविकास आघाडीचे प्रचंड युद्ध करून उमेदवारी मिळवलेले उभाटा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट जप्त झाले। मतदानादिवशी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर नाराजी व्यक्त केली होती। मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी त्यांचं कार्यालयच उघडलं गेलं नाही। त्यांच्या कार्यालयाला दिवसभर कुलूप लावलं होतं। सांगलीत विशाल पाटील यांना काँग्रेस पक्ष आणि हाताचं चिन्ह मिळू नये म्हणून काहींनी काड्या घालत षडयंत्र रचलं। त्याला सांगलीच्या जनतेनं चोख उत्तर दिलंय। हे षडयंत्र रचणाऱ्यांचा भांडाफोड येत्या 4 ते 5 दिवसात विजयी मेळाव्यात करू असा इशारा जिल्ह्याचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। ते म्हणाले, सांगलीकर जनता आणि काँग्रेससाठी आज ऐतिहासिक दिवस आहे। स्वर्गीय पतंगराव कदम, स्वर्गीय प्रकाश बापू पाटील, स्वर्गीय मदनभाऊ पाटील, स्वर्गीय गुलाबराव पाटील आदींनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काम केलं। आज एक नवीन ऊर्जा मिळाली असून खासदार झाल्याचा आनंद आम्हाला आहे। यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न, महापालिकेचे प्रश्न, महापूर आदी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। काँग्रेस पक्षाची उमेदवारी व हात चिन्ह विशाल पाटील यांना मिळू नये म्हणून काही नेत्यांनी काड्या घातल्या, षडयंत्र रचलं। त्यांना चोख उत्तर सांगलीच्या जनतेनं दिले, पण यांचा भांडाफोड लवकरच करणार असल्याचा इशारा आमदार कदम यांनी दिलाय। ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी एकी केली। सांगलीच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र एक दिलाने काम करणार आहे। महाविकास आघाडीसोबत विशाल पाटील राहणार आहेत। सांगलीच्या जनतेची देखील हीच इच्छा आहे। पुढील 5 वर्षाच्या काळात सर्वजण एकत्र चांगली सेवा करू अशी ग्वाही आमदार विश्वजित कदम यांनी दिली आहे। निवडणुकीचा निकाल पाहून मी भारावून गेलोय। एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू लढतोय म्हणून जी साथ मिळाली आहे ती अद्भुत होती। अनेक अडचणी आल्या तरी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली, त्यांचा आभारी आहे। यापुढे जनतेच्या सेवेसाठी मी सदैव काम करेन अशी ग्वाही अपक्ष विजयी उमेदवार विशाल पाटील यांनी दिली आहे। मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा पराभव केल्यानंतर विशाल पाटील हे पत्रकारांशी बोलत होते। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडली आहे। मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी मोठं मताधिक्य घेत आघाडी घेतली होती। शेवटची फेरी असेल हे मताधिक्य कायम राहिले। शेवटच्या फेरीत
विशाल पाटील यांचं मताधिक्यांचं 1 लाखाहून अधिक होतं. विशाल पाटील हे विजयी होत असतानाच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय. विजयाची घोषणा करताना याबाबत विशाल पाटील म्हणाले, या निवडणुकीत प्रत्येक गोष्टीला अडचणीत आणण्याचं काम भाजपने केलं. चिन्ह जोरलं, वेगवेगळी आमिष दाखवली, पैशांचा बेफाम वापर केला. सगळं करून सुद्धा माझा आज विजय झालाय. जनतेचे मी आभारी आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे मला मोठं मताधिक्य मिळालं. संविधानाचा रक्षक म्हणून मी संसदेत जात आहे आणि संविधानाचं रक्षण करण्याचं काम मी चांगल्या प्रकारे करेन. स्वर्गीय RR पाटील, पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत. आमची एकी आता कायमची आहे. ते जसं सांगतील तसं पुढे होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सलग दुसऱ्यांदा विजयी होत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा 15,000 मतांनी पराभव केलाय. माजी खासदार राजू शेट्टी हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. खासदार धैर्यशील माने यांच्या विजयानंतर इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, गौरव नाईकवाडी यांनी विजयी जल्लोष केलाय. भर पावसात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि महायुतीचे धैर्यशील माने यांच्यात काटेकी टक्कर सुरू होती. दोघांमध्ये मताधिक्य कमी जास्त होत होते, परंतु अखेरच्या फेऱ्यांमध्ये धैर्यशील माने यांना 10,000हून अधिक मताधिक्य मिळालं. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. हा विजय शिवसेना, ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांचे आभार मानतो. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये जल्लोष साजरा केला. सांगलीत आज सकाळी कडाक्याचं ऊन आणि दुपारनंतर पावसाचं धुमशान असं चित्र सांगलीकरांना पाहावयास मिळाले. निवडणुकीचा निकाल असल्याने विजयी झालेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीवर मात्र पावसाचा काहीही परिणाम झाला नाही. महावितरणाने शहरासह उपनगरातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता, मात्र दुपारपर्यंत पावसाचं कोणतंही वातावरण नव्हतं. परंतु दुपारी 3च्या सुमारास जोरदार वाऱ्यास सुरुवात झाली आणि काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे 1.5 ते 2 तास पडलेल्या पावसाने शहरवासियांची मात्र तारांबळ उडाली. लोकसभा निवडणूक निकालाचा दिवस असल्यामुळे सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर तसेच पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांची देखील धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी आडोसा शोधला, तर काहींनी पावसाची पर्वा न करता रस्त्यावरच जल्लोष करत थांबणं पसंत केलं. शहरातील बाजारपेठेत देखील नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती. अचानक सुरू झालेल्या पावसाचा बचाव करण्यासाठी बहुतेकांनी परिसरातील दुकानांचा आसरा घेतला. सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. दुपारनंतर तापमानात थोडी घट झाली होती, मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे हवेत सायंकाळी उशिरापर्यंत गारवा होता. सांगलीकरांसह जिल्ह्यातील काही भागात देखील वाऱ्यासह पाऊस पडलाय. शहरातील बहुतांश भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. यामध्ये स्टेशन चौक, राम मंदिर, राजवाडा परिसर, शिवाजी मंडई, मारुती चौक, बस स्थानक, झुलेलाल चौक, आमराई रस्ता, शहरातील 3 क्रीडांगणे आदींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी आज संपन्न झाली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती. यानंतर विशाल पाटील समर्थकांनी काँग्रेस भवन जवळ एकत्रित येत रस्त्यावर जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावेळी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला जाण्यास सांगितलं, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद भेटताच रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. दुसरीकडे शहरात हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांवर देखील कारवाई करण्यात येत होती. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया मिरजेतील शासकीय गोदाम येथे संपन्न झाली आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मतमोजणीच्या ठिकाणी 700 मीटरचा रस्ता संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. या ठिकाणी ओळखपत्र पाहूनच आत सोडण्यात येत होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते हे बंद करण्यात आले असल्याने उमेदवार समर्थकांना परिणामी 1 किलोमीटर पायपीट करावी लागली. संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाल्याने पोलीसही दक्ष होते. विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवनजवळ गर्दी केली होती. काँग्रेस भवन समोर लावलेल्या LED स्क्रीनबाबत तक्रार आल्याने पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे स्वतः त्या ठिकाणी गेले आणि स्क्रीन बंद करण्यास सांगितले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादीचा प्रसंग घडला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला, तर याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जल्लोष सुरू केल्याने प्रमुख मार्गावरील वाहतूक थांबली. यावेळी पोलिसांनी या अतिउत्साही कार्यकर्त्यांना लाठ्यांचा प्रसाद दिला, तर किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मिरजेतील सेंटर वेअर हाऊसमध्ये लोकसभेसाठी मंगळवारी मतमोजणी पार पडली आहे. मतमोजणीसाठी अपक्ष उमेदवार विशाल पाटील वगळता इतर प्रमुख उमेदवारांनी मतमोजणी केंद्राकडे पाठच फिरवले. भाजपाचे उमेदवार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, स्वाभिमानीचे महेश खराडे, प्रकाश शेंडगे या प्रमुख उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली नाही. सांगली लोकसभेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मतमोजणीसाठी अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पत्नीसह सकाळी 7:15 वाजल्यापासून हजर होते. विशाल पाटील यांच्या व्यतिरिक्त एकही उमेदवार मतमोजणी केंद्राकडे फिरकला नाही. भाजपचे संजय काका, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, स्वाभिमानीचे महेश खराडे, प्रकाश शेंडगे या प्रमुख उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली नाही. परंतु भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते हेही मतमोजणीचा कल विशाल पाटील यांच्याकडे झाल्यानंतर मतदान केंद्रातून निघून गेले. सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी मिरजेतील महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांचे आभार मानलेत. गांधी चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सुरेश बापू आवटी युवा मंचातर्फे विशाल पाटील यांना भला मोठा हार जेसीबीच्या साह्याने घालण्यात आलाय. खासदार विशाल पाटील हे मिरजेत आल्यानंतर मिरज पॅटर्नचे सर्व नेते उपस्थित होते. विशाल पाटील विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय. शहरात मोटरसायकलीवरून रॅली काढून विशाल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. सकाळपासूनच शहरात विशाल पाटील यांच्या मिळत असलेल्या आघाडीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. मिरज मार्केट, गांधी चौक, मिरज शहरातील अनेक ठिकाणी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू होता. विशाल पाटील यांनी मिरजेत आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व मिरजकर मतदारांचे आभार मानलेत. मिरज शहरातील अनेक कार्यकर्ते गुलालाची उधळण करताना दिसत होते. विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ ह्याच्या घोषणाही दिल्या जात होत्या. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाल्याचं घोषित होताच विट्यातील त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय. खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील अशी लढत झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेकडून मशाल हाती घेत सांगली लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकला होता. या निवडणुकीत चंद्रहार पाटील चांगली लढत देतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र पहिल्या फेरीपासून चंद्रहार पाटील हे पिछाडीवर राहिलेत. अपक्ष उमेदवार विशाल पाटील विरुद्ध भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याशी त्यांची थेट दुरंगी लढत पाहायला मिळाली. अखेरच्या फेरीचा निकाल जाहीर होऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाल्याचं जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय. नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते कराड रोड ते ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत तसेच मायनी रोड मार्गावरून विजयी रॅली काढून जोरदार घोषणाबाजी, गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार आनंदोत्सव साजरा केलाय.